नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज प्रबोधिनी एकादशीला उपवास करण्याचे 9 फायदे कोणते आहेत ते आपण आज पाहणार आहोत। आज आहे प्रबोधिनी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी। प्रबोधिनी एकादशी 12 नोव्हेंबर 2024 रोजी आहे, ज्याला देव उठणी एकादशी प्रबोधिनी एकादशी देव उठणी ग्यारस असेही म्हणतात। या दिवसापासून लग्न, मंगल कार्य इत्यादी सर्व कार्य सुरू होतात। एकादशी हे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी काही व्रत करणारे निर्जल उपवास करतात। असे शक्य नसल्यास फळ खाऊन उपवास करता येतो। मात्र जर तुमचा उपवास नसेल तर या दिवशी भात, कांदा, लसूण, मांस, मद्य, शिळे अन्न खाऊ नये। हे व्रत पाळण्याचे 9 प्रमुख फायदे आहेत। पहिलं, पापांचा नाश होतो। एकादशीचे व्रत केल्यास अशुभ कर्मकांड नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो। 2. चंद्रदोष। कुंडलीत चंद्रदोष कमजोर असल्यास पाणी आणि फळे खावीत किंवा निर्जल एकादशीचे व्रत करावे। जर एखाद्या व्यक्तीने सर्व एकादशीचे व्रत केले तर त्याचा चंद्र ठीक होतो आणि त्याची मानसिक स्थितीही सुधारते। 3. अश्वमेध आणि राजसूय यज्ञाचे फळ। अश्वमेध आणि राजसूय यज्ञाचे फळ मिळते। प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्यास 1000 अश्वमेध आणि 100 राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होते असे म्हणतात। 4. पितृदोषापासून मुक्ती मिळते। पितृदोषाने पीडित असल्याने या दिवशी उपवास करावा। पितरांना हे व्रत पाळल्याने अधिक फायदा होतो, ज्यामुळे पितरांना नरकाच्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते। 5. नशीब जागृत होते। प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्यास नशीब तुमचे जागृत होते। प्रबोधिनी एकादशीचे व्रत केल्यास नशीब जागृत होते। 6. संपत्ती आणि समृद्धी। पुराणानुसार जी व्यक्ती एकादशीचे पालन करते त्यांच्या जीवनात कधीही संकटे येत नाहीत आणि त्यांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी सदैव राहते। 7. कथा वाचन। या दिवशी व्रत ठेवावे आणि एकादशीची पौराणिक कथा ऐकावी किंवा वाचावी। कथा ऐकून किंवा सांगून पुण्य प्राप्त होते। 8. तुळशी पूजन। या दिवशी तुळशीच्या शालिग्रामशी आध्यात्मिक विवाह होतो। या दिवशी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे। तुळशीची पूजा अकाली मृत्यूपासून रक्षण करते। शालिग्राम आणि तुळशीच्या पूजेने पितृदोष कमी होण्यास मदत होते। शालिग्राम आणि तुळशीच्या पूजेने पितृदोष कमी होण्यास मदत होते। 9. विष्णुपूजा। या दिवशी भगवान विष्णू किंवा आपल्या आवडत्या देवतेची पूजा करावी। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्यास अनेक लाभ होतात। तुमच्या जीवनात सदैव सुख प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर प्रबोधिनी एकादशीला उपवास करा आणि हे फायदे नक्की तुम्हाला होतील। आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।